श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे दत्त जयंती. दत्त जयंती हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटले आहे. या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्च परी आहे. दत्तात्रय महाराज या तिन्ही देवांचे मिश्रण आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु हे महर्षी अत्री आणि देवी अनुसयाचे पुत्र होते. दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये झाला. यांनी 24 गुरूंपासून दीक्षांत घेतले आहे. दत्त संप्रदायाची उत्पत्ती दत्तापासूनच झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ देखील पूर्ण होत असतात. असे हे दत्त चिंताव्याधींना दूर करणारे आहे. दत्त अवतारात हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप असून यांना 3 तोंडे आणि 6 हात आहे. या दिवशी यांच्या बाळ रूपाची देखील पूजा करतात. या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून शुचिभूत होऊन दत्तात्रय स्तोत्राचे वाचन जरूर करावे. दत्तगुरु सर्व भक्तांचे कष्ट व दुःख दूर करतात. या दिवशी आपण सात्विक आहार सेवन करावे. एकदा देवी लक्ष्मी, देवी पार्वती आणि देवी सरस्वती यांना स्वतःच्या पतिव्रता असण्याचा गर्व झाला आणि त्यांच्यामध्ये स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी वाद होऊ लागला. हे कळल्यावर देवश्री नारद त्यांना समजूत काढण्यासाठी गेले, पण सर्व प्रयत्न विफळ झाले. हे बघून त्यांचा गर्वहरण करण्यासाठी ते त्या तिघींची परीक्षा घेतात. त्या परिणाम स्वरूप दत्त अवतार झाले. तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल. आपल्या घरामध्ये येणारे अडचणी, अडथळे, संकटे हे देखील दूर होतील. तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे, जेव्हा दत्त उभे असतात दत्तांच्या सोबत श्वान देखील असतात. 4 श्वान असतात आणि एक गाय देखील असते, म्हणजेच कामधेनू. दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी मानली जाते. कामधेनू याची प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देते. म्हणून आपल्याला या दिवशी गायीची देखील पूजा करायची आहे. गोमातेला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तसेच श्री दत्त महाराजांसोबत 4 श्वान देखील होते, म्हणजे 4 कुत्रे देखील होते. हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदांचे प्रतीक आहे. आपण यांना देखील ही वस्तू खाऊ घालू शकता. दत्ताचे पूजनीय रूप औदुंब वृक्षामध्ये आहे. त्यामुळे आपण या दिवशी औदुंब वृक्षाची देखील मनोभावे पूजा करायची आहे, मनोभावे सेवा करायची आहे. आपण जेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात, मठात जाऊ तेव्हा आपल्याला पहिल्यांदा औदुंब वृक्ष दिसत असतो. तर आपण सर्वप्रथम औदुंब वृक्षाच्या 11 प्रदक्षिणा या आवर्जून घालाव्या आणि मग आपण दर्शन घ्यावे. यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच औदुंब वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्याने मन शांती होते. तुमच्या इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात. जर संकल्प करून आपण औदुंब वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्या तर तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. फक्त आपण जेव्हा प्रदक्षिणा घालणार आहोत तेव्हा तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील जरूर लावावा. तसेच या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खायला द्यायची आहे, ती म्हणजे गुळ आणि चपाती. कारण की गोमाता ही दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे आणि गोमातेमध्ये 33 कोटी देव देखील असतात. त्यामुळे आपण गोमातेला ही वस्तू जरूर खायला द्यायची आहे. तर ती कशा प्रकारे द्यायची आहे? तुम्ही सकाळी लवकर उठावे. ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. तुमची जेव्हा सेवा होईल तेव्हा आपल्याला चपाती बनवायला घ्यायची आहे. आपण जेव्हा स्वयंपाक करू तेव्हा जी पहिली चपाती आहे तीच आपल्याला गोमातेला खायला द्यायची आहे. मग पहिली चपाती बनवून घ्यायची आहे. चपातीवरती आपण थोडासा गूळ टाकायचा आहे. अगदी सर्व साईडने गूळ हा थोडासा पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती थोडेसे शुद्ध तूप टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही. त्यानंतर या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे आणि तुम्हाला जिथे पण गोमाता भेटेल तिथे आपल्याला ही चपाती गायला खाऊ घालायची आहे. जर गोमातेने आपला हात चाटला तर आपले दारिद्र्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते. त्यामुळे आपण गोमातेला अशी चपाती आवर्जून खाऊ घालावी. या दिवशी जर अगदी तुम्हाला गोमाता मिळाली नाही तर तुम्हाला गोशाळेत जायला लागले तरी पण तुम्ही तिथे जा आणि तिथे गोमातेला ही चपाती खाऊ घालायची. पहिल्यांदा आपण गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला गोमातेला हळदी कुंकू देखील लावायचे आहे आणि मग ही चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे. एवढं लक्षात ठेवा की गोमातेने जर आपला हात चाटला तर आपल्या आयुष्यातील दुर्भाग्य हे नक्कीच दूर होईल. त्यामुळे तसा तुम्ही प्रयत्न करा.
करा आणि जर हात नाहीच चाटला तर तुम्ही गोमातेवरून 3 वेळा आपण हात फिरवायचा आहे. गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात आपण फिरवायचा आहे. तसेच तुमच्या अडचणी, अडथळे, संकटे जे काही आहे ते आपल्याला गोमातेला सांगायचे आहे. बघा, लवकरात लवकर तुमचे अडचणी, अडथळे हे दूर होतील. तसेच मुलांची देखील प्रगती होईल, इच्छा देखील आपली पूर्ण होईल. आपण जेव्हा गोमातेला चपाती घालत असतो तेव्हा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करायचा आहे. यामुळे दत्त महाराज देखील प्रसन्न होत असतात. त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे. मग तुम्ही 26 डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी देखील हा उपाय करू शकता किंवा जर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला शक्य नाही झाले तर दुसऱ्या दिवशी देखील पौर्णिमा आहे, त्या दिवशी देखील तुम्ही गोमातेला ही चपाती खायला देऊ शकता. तसेच आपल्याला या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गोमाता जर आपल्या दाराजवळ आली किंवा कुत्रे जरी आपल्या दाराजवळ आले तरी पण त्यांना हुसकून लावायचं नाही, कारण की ते साक्षात श्री दत्तांचाच अवतार आहे. त्यामुळे त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे, तसंच आपण पाठवायचं नाही. किंवा दुसरी एखादी व्यक्ती जरी आपल्याकडे काही मागण्यासाठी आले तरी पण त्या व्यक्तीला आपण अन्न हे द्यायचंच आहे किंवा तुम्ही दुसरं काहीतरी देऊ शकता, पण ती व्यक्ती आपल्या घरात रिकामी हाती जाता कामा नये. त्या व्यक्तीला आपण काहीतरी खायला द्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी हे दूर होतील. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खरंच गरज असते त्या व्यक्तीला आपण काहीतरी खायला दिले किंवा दान दिले ना तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळत असते. त्यामुळे तुम्ही या दिवशी या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यावी. तसेच औदुंब वृक्षाला देखील या दिवशी प्रदक्षिणा घालाव्या, सेवा करावी. तसेच आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपण जास्तीत जास्त वेळा या दिवशी जप करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.